विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. त्यातला पहिला महत्त्वाचा घटक आपल्याला अभ्यासाचा आहे भूमितीचे मूलभूत संबोध. या भूमितीच्या मूलभूत संबोधात आपण काय काय अभ्यासणार आहोत? तर इथं काही महत्त्वाचे मुद्दे आपण लिहिले: बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, समांतर रेषा, एकसंपाती रेषा, एक रेषीय बिंदू आणि अनेक रेषीय बिंदू. एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आज आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपण एक एक यातला महत्त्वाचा घटक बघू. बिंदू कशाला म्हणतो आपण, रेषा कशाला म्हणतो, रेषाखंड, किरण, प्रतल, समांतर रेषा, एकसंपाती रेषा, अनेक रेषीय बिंदू आणि एक रेषीय बिंदू. तर इथून पुढं विद्यार्थी मित्र आपण जेवढी काही भूमिती अभ्यासणार आहे त्या भूमितीचा सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत संबोध आहे तो म्हणजे बिंदू. आता ही भूमितीमधली सर्वात छोटी अशी आकृती आहे, परंतु इथून पुढची जी काही भूमिती आपण अभ्यासणार आहोत ती सर्व भूमिती या पहिल्या महत्त्वाच्या भूमितीच्या मूलभूत संबोधावर आधारलेली आहे, तो म्हणजे बिंदू. आता बिंदू कसा असतो, तर एखादी कुठलीही टोकदार वस्तू, त्या टोकदार वस्तूच्या साहाय्यानं आपण काय केलं, एखाद्या कागदावरती ती टोकदार वस्तू ठेवली आणि बाजूला काढली तर उमटणारी आकृती जी असते ती असते बिंदू. म्हणजे समजा हा पेन आहे, हा पेन जर आपण या कागदावरती ठेवला आणि बाजूला काढला तर जी भूमिती, ही जी आकृती उमटली ही आकृती कशाची आहे, बिंदूची. मग आता या बिंदूंपासून या भूमितीमधल्या सर्व आकृत्या तयार झाल्या. मग पुढच्या रेषा असतील, रेषाखंड असतील, किरण असेल, प्रतल असेल, समांतर रेषा, एकसंपाती रेषा, एक रेषीय बिंदू असतील, अनेक रेषीय बिंदू असतील किंवा वर्तुळ, आयत, चौकोन, त्रिकोण, पंचकोन, षटकोन, म्हणजे भूमितीमध्ये ज्या काही आकृत्यांचा आपण अभ्यास करणार आहे या सगळ्या भूमितीच्या आकृत्या ह्या कशापासून तयार झालेल्या आहेत, तर या बिंदूंपासून तयार झालेल्या आहेत. मग आता ह्या कशा तयार होतात, मग जसं समजा हा बिंदू आहे, असंख्य बिंदूंचा संचय झाला, असंख्य बिंदू एकत्र आले तर याच्यापासून रेषाखंड आपल्याला मिळेल. असंख्य बिंदू एकत्र आले तर याच्यापासूनच हे एकमेकांना जोडल्याच्या नंतर रेषा तयार होईल. असेच असंख्य बिंदू एकत्र आले तर याच्यापासून किरण तयार होईल. मग ह्या भूमितीमधल्या सर्व ज्या भूमितीमधल्या आकृत्या तयार झाल्या ह्या कशापासून तयार झालेल्या आहेत, तर ह्या बिंदूंपासून तयार झालेल्या आहेत. मग आता आपण रेषा बघितल्या, रेषाखंड बघितले, किरण बघितला किंवा प्रतल असेल, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन, ज्या काही भूमितीमधल्या आकृत्या आहेत ह्या सगळ्या कशापासून तयार झालेल्या आहेत, मग बिंदूंपासून तयार झालेल्या आहेत. मग आता आपण एका आकृतीबद्दल माहिती बघू. जसं आता आपण, मग आता हा रेषाखंड, ही आहे रेषा, हा किरण, मग प्रतल असेल, वर्तुळ असेल, चौकोन, त्रिकोण, या सगळ्या भूमितीच्या आकृत्या याच्यामध्ये आल्या. तर आता ह्या ज्या वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या आपण बघितल्या, आता आपण भूमितीच्या मूलभूत संबोध हा घटक बघतोय. मग भूमितीच्या मूलभूत संबोधामध्ये ज्या काही ठराविक आकृत्या आपण बघणार आहेत, बिंदू, रेषा, रेषाखंड आणि किरण किंवा प्रतल इथपर्यंत, तर आपण एका आकृतीबद्दल माहिती बघू. आता जसं पहिले तुम्हाला सांगितलं की एखादी टोकदार वस्तू ठेवून आपण बाजूला काढल्याच्या नंतर जी आकृती उमटते त्या आकृतीला आपण काय म्हणतो, बिंदू असं म्हणतो. मग आता विद्यार्थी मित्र, जसं आपल्या सर्वांना ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलं जातं, तसं या भौमितिक आकृत्यांना ओळखण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, नाव दिलं जातं. मग ही नावं कशी देतो आपण, तर कॅपिटल लेटर्स A to Z, कॅपिटल लेटर्स A to Z याच्यापैकी कुठल्याही अक्षरांचा वापर करून आपण काय करू शकतो, कुठल्याही भौमितिक आकृतीला नाव देऊ शकतो. मग जसं आता हा इथं लिहिला आपण, हा आहे, याला नाव दिलं आपण A. मग याचं वाचन कसं करतो आपण, याचं वाचन आपण काय करणार, बिंदू A असं वाचन करणार. किंवा दुसरा एखादा बिंदू दिला, हा आहे बिंदू B. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, या बिंदूंच्या नावाचं वाचन आपण करू शकतो. मग हे बिंदूंच्या नावाचं वाचन केलं आपण. आता ही झाली पहिली भौमितिक आकृती किंवा भूमितीचा पहिला महत्त्वाचा मूलभूत संबोध, तो म्हणजे बिंदू.
आपण बघितलं दुसरा भूमितीचा महत्त्वाचा संबोध असलेला तो कुठला आहे? रेषा. आता जसं तुम्हाला आत्ताच मी सांगितलं त्या पद्धतीनं की रेषासुद्धा कशापासून तयार झाली? मग बिंदूंपासून तयार झाली. तर असंख्य बिंदूंचा संचय झाला आणि असंख्य बिंदूंच्या संचयापासून तयार झालेली ही आकृती आपल्याला, हे असंख्य बिंदू आपण जोडले, याच्यापासून तयार झालेली आकृती कशाची आहे? रेषेची. मग आता जसं ह्या बिंदूला ओळखण्यासाठी आपण नाव दिलं, तसं या भौमितिक आकृतीला म्हणजे रेषेला ओळखण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल? आपल्याला नाव द्यावं लागेल. आणि ह्याला नाव दिलं आपण ए आणि बी, हे दोन. म्हणजे ही रेषा कशापासून तयार झाली? असंख्य बिंदूंपासून तयार झाली. त्यापैकी दोन ठराविक बिंदू आपण घेतले, विशिष्ट बिंदू घेतले आणि त्याच्यानुसार आपण काय केलं? या रेषेला आपल्याला ओळखता येईल रेषा ए बी, असं आपण याला नाव देऊ शकतो. किंवा आता याचंच वाचन आपण उलट पद्धतीनं पण करू शकतो, रेषा बी ए, असं पण याचं वाचन करता येईल आपल्याला. मग आता या रेषेच्या दोन्ही बाजूला हे बाणाचं टोक दिले, हे कशासाठी दिलं आहे? तर हे कशासाठी देण्यात आलेलं आहे? तर कुठलीही रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते, हे आपल्याला लक्षात यावं, हे दर्शवण्यासाठी ह्या दोन्ही बाजूला काय केलेलं आहे? हे बाणाचं टोक दिलेलं आहे. मग आता ही रेषा काय होऊ शकते? म्हणजे आपण इथपर्यंतच रेषा काढली, ही एवढीच आहे का? ही ठराविक इथपर्यंतच वाढू शकते का? तर नाही. ही रेषा काय करू शकतो आपण? या दोन्ही बाजूला अशी अमर्याद आपल्याला जोपर्यंत वाढवायची आहे तोपर्यंत अशी ही दोन्ही बाजूला काय करता येईल? आपल्याला रेषा वाढवता येईल. हे झाली रेषा. आता रेषेचं नावाचं वाचन कसं करायचं ते पण आपण बघितलं. रेषेच्या नावाचं वाचन काय करता येईल? आपल्याला दोन्ही बाजूने करता येईल. म्हणजे ए बिंदूपासून बीकडं पण आपल्याला जाता येईल किंवा बी बिंदूपासून एकडं. म्हणून आपण या रेषेचं नाव लिहिलं रेषा ए बी किंवा रेषा बी. या पद्धतीनं आपल्याला या दिलेल्या रेषेचं नावाचं वाचन करता येईल. त्याच्यानंतरचा भूमितीचा मूलभूत संबोध आहे रेषाखंड. रेषाखंड काय असतो? तर रेषाखंड हा काय असतो? रेषेचाच एक मर्यादित भाग असतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला रेषाखंडाची व्याख्या तयार करता येईल. तर रेषेच्या मर्यादित भागाला रेषाखंड असे म्हणतात. रेषेचा जो मर्यादित भाग आहे, आता जसं ही रेषा आपण बघितली होती, रेषेच्या दोन्ही बाजूला काय होतं? बाणाचं टोक होतं. या बाणाच्या टोकाचा अर्थ काय? की रेषा ही दोन्ही बाजूला कशी असते? अमर्याद असते. रेषा ही दोन्ही बाजूला कशी असते? अमर्याद असते. परंतु रेषाखंड हा कसा असतो? मर्यादित असतो. रेषाखंड हा काय असतो? मर्यादित असतो. मग आता आपण एखादा रेषाखंड आपण इथं काढला, समजा हा रेषाखंड आपण काढला आहे, या रेषाखंडाला नाव दिलं पी आणि क्यू. आता त्या पी बिंदू आणि क्यू बिंदू ह्या दोन बिंदूजवळ हा रेषाखंड आपला काय होतो? संपतो. मग आता समजा आपण असं गृहीत धरलं की ह्या पी बिंदूपासून आपल्या रेषाखंडाची सुरुवात झाली. पी बिंदूपासून काय झालं? आपल्या रेषाखंडाची सुरुवात झाली. म्हणून याला आपण काय म्हणतो? रेषाखंडाचा आरंभ बिंदू असं म्हणतो. या बिंदूला काय म्हणतो आपण? रेषाखंडाचा आरंभ बिंदू. आणि क्यू बिंदूजवळ आपला रेषाखंड संपला, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? अंत्यबिंदू असं म्हणतो. या रेषाखंडाचा हा काय आहे? अंत्यबिंदू आहे. मग आता या रेषाखंडाच्या नावाचं जेव्हा आपल्याला वाचन करायचं आहे तेव्हा या रेषाखंडाच्या नावाचं वाचन आपण असं करतो, रेख पी क्यू, किंवा याचंच वाचन करता येईल आपल्याला रेख क्यू पी. रेख पी क्यू किंवा रेख क्यू पी या पद्धतीने आपल्याला काय करता येईल? रेषाखंडाच्या नावाचं आपल्याला वाचन करता येईल, बरोबर आहे. या पी बिंदूपासून सुरुवात झाली म्हणून या पी बिंदूला आपण म्हणलं आरंभ बिंदू. क्यू बिंदूजवळ हा रेषाखंड संपला म्हणून याला म्हटलं आपण अंत्यबिंदू. मग रेषा आणि रेषाखंड यात फरक काय आहे? तर रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते आणि रेषाखंड हा कसा असतो? मर्यादित असतो. हा या दोन्हीतला फरक आहे. मग रेषाखंडाची व्याख्या जर लिहायची असेल आपल्याला तर काय लिहिणार आपण? तर रेषेच्या मर्यादित भागाला आपण काय म्हणतो? रेषाखंड असं म्हणतो. रेषेचा जो मर्यादित भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? रेषाखंड असं म्हणतो. हा दुसरा भूमितीचा मूलभूत संबोध. तिसरा भूमितीचा मूलभूत संबोध आपण बघणार आहोत. बिंदू बघितला, रेषाखंड. आता किरण.
किरण हा एक भूमितीचा महत्त्वाचा मूलभूत संबोध आहे. आता आपण इथे एक किरणाची आकृती काढू. हा आहे किरण. त्याला नाव दिलं समजा एम एन म्हणजे यम बिंदूपासून आपल्या किरणाची सुरुवात झाली आणि त्याचा शेवट आपण सांगू शकत नाही, पण एक ठराविक बिंदू घेतला आपण नाव त्याला देण्यासाठी, म्हणून एन हा आपला किरण आहे. आता ह्या यम बिंदूपासून किरणाची सुरुवात झाली म्हणून याला सुद्धा आपण काय म्हणतो, किरणाचा आरंभ बिंदू असं म्हणतो. या बिंदूपासून सुरुवात झाली म्हणून या बिंदूला म्हणून आपण किरणाचा आरंभ बिंदू म्हणतो. आणि अंत्यबिंदू तर आपल्याला किरणाचा सांगता येत नाही म्हणजे. आणि जेव्हा आपल्याला ह्या किरणाच्या नावाचं वाचन करायचं आहे, आता याच्यापूर्वी आपण ज्या दोन गोष्टी बघितल्या म्हणजे रेषा बघितल्या आणि रेषाखंड बघितले, याच्यामध्ये काय करत होतो आपण, तर रेषेचं किंवा रेषाखंडाच्या नावाचं वाचन आपल्याला उलटसुलट पद्धतीनं करता येत होतं. म्हणजे आरंभबिंदूकडून अंत्यबिंदूकडे गेलो आपण. आता रेषेमध्ये तर आरंभबिंदू आणि अंत्यबिंदू आपल्याला सांगता येणार नाही, पण जे दोन बिंदू दिसतात त्या दोन बिंदूचा वरून आपण त्या रेषेचं नावाचं वाचन केलं, रेषा ए बी किंवा रेषा बी ए, म्हणजे उलटसुलट बाजूनं आपण या रेषेचं नावाचं वाचन करू शकतो. रेषाखंडाचं सुद्धा तसंच आहे. रेषाखंडाचं नावसुद्धा आपण उलटसुलट पद्धतीनं वाचू शकतो. पण ज्या वेळेस आपण किरणाच्या नावाचं वाचन करणार आहे, किरणाचं नाव मात्र आपल्याला काय करावं लागतं, याच्या नावाचं वाचन करत असताना आरंभबिंदूपासूनच सुरुवात करायची आणि जो अमर्याद बिंदू आहे त्या अमर्याद बिंदूकडे आपण जाणार. म्हणून या किरणाच्या नावाचं वाचन काय करणार आपण, किरण यम एन. आता ह्याला किरण एन यम आपल्याला वाचता येणार नाही. किरणाची सुरुवात कुठल्या बिंदूपासून झाली, ह्या यम बिंदूपासून सुरुवात झाली. आणि जेव्हा आपण एखाद्या किरणाच्या नावाचं वाचन करतो त्यावेळेस काय करायचं असतं, जो त्याचा आरंभ बिंदू असतो त्या आरंभ बिंदूपासून सुरुवात करायची आणि कुठल्या बिंदूकडे जायचं आपल्याला, जो की अमर्याद बिंदू आहे. आता ह्या तिन्हीमध्ये बघा, जेव्हा रेषाचा विचार केला आपण, रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते, रेषाखंड हा दोन्ही बाजूला मर्यादित असतो आणि किरण हा काय असतो, एका बाजूला मर्यादित असतो आणि एका बाजूला हा कसा असतो, अमर्याद असतो. मग हे चार भूमितीचे मूलभूत संबोध आहेत. त्या चार भूमितीच्या मूलभूत संबोधाच्या नंतर आपल्याला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बघायची, ती म्हणजे काय, प्रतल. आता हे प्रतल आपण बघणार. तर प्रतल पाहण्याच्या अगोदर आपण काय करू, नैक रेषीय बिंदू आणि एक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं आणि एक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात. जेणेकरून नैक रेषीय बिंदूचा उपयोग आपल्याला कशासाठी होणार आहे, प्रतलसाठी होणार आहे. मग आता नैक रेषीय बिंदू कशाला म्हणतो आपण, आता मी काय केलं, काही इथं बिंदू काढलेले, समजा हे वेगवेगळे बिंदू काढले. आता मला काय करायचं आहे, हे 5 बिंदू, ह्या 5 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा मला काढायची. तर या 5 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा मला काढता येईल का, सहज सांगू शकतो आपण की या 5ही बिंदूंना समाविष्ट करून घेईल अशी एक सरळ रेषा आपल्याला काढता येणार नाही. मग आपण काय केलं, समजा या बिंदूंना नाव दिलं, हा पी बिंदू आहे, हा क्यू बिंदू आहे, हा आर बिंदू आहे, हा एस बिंदू आहे आणि हा टी बिंदू. हे 5 बिंदू वेगवेगळे आणि या 5 बिंदूंना आपण नावं दिली. आता याच्यापैकी क्यू आणि आर ह्या दोन बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढता येईल, बरोबर आहे. ह्या पी आणि क्यू ह्या दोन बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढता येईल. एस आणि आर ह्या दोन बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढता येईल. किंवा टी आणि आर ह्याच्यातून जाणारी सरळ रेषा काढता येईल. टी आणि क्यू ह्याच्यातून जाणारी सरळ रेषा काढता येईल, बरोबर आहे. आणि हा पी, एस आणि टी ह्या तिन्ही बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढता येईल, बरोबर आहे. अशा आपल्याला वेगवेगळ्या रेषा काढता येतील, बरोबर. पी क्यूमधून जाणारी रेषा काढली, एस आरमधून जाणारी काढली, क्यू आरमधून जाणारी काढली, पी एस आणि टी ह्या बिंदूतून जाणारी रेषा काढली. आता ज्या वेळेस आपल्याला असे 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू पाहायला भेटतात की ज्यामधून जाणारी एक सरळ रेषा आपण काढू शकतो, म्हणजे 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून जाणारी जर एक सरळ रेषा आपल्याला काढता येत असेल तर ती ज्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून जाते त्या बिंदूंना आपण म्हणतो एक रेषीय बिंदू.
त्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना आपण काय म्हणतो, एक रेषीय बिंदू असं म्हणतो. मग आता इथं जी आपण आकृती काढली त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हा P बिंदू, S बिंदू आणि T बिंदू, त्या 3 बिंदूतून जाणारी आपण सरळ रेषा काढू शकतो. आणि जेव्हा अशी 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आपण काढू शकतो, तेव्हा त्या 3 बिंदूंना किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना आपण काय म्हणतो, एक रेषीय बिंदू असं म्हणतो. त्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना काय म्हणायचं, एक रेषीय बिंदू असं म्हणतो. आता एक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं, मग याच्या एकदम उलट. तर याच्या उलट काय होईल की 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढता येत नसेल तर त्या तीन बिंदूंना किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना आपण काय म्हणतो, नैक रेषीय बिंदू असं म्हणतो. मग आता याच आकृतीमध्ये आपण बघितलं, हा P बिंदू आहे, Q बिंदू आहे आणि R बिंदू आहे. समजा हे 3 बिंदू आहेत. या तीन बिंदूतून जाणारी आपल्याला काय करायची, एक सरळ रेषा काढायची. तर या तिन्ही बिंदूंना समाविष्ट करणारी एक सरळ रेषा आपल्याला काढता येईल का, तर नाही काढता येणार, बरोबर. किंवा हा P बिंदू आहे, S बिंदू आहे आणि R बिंदू आहे, ह्या तिन्ही बिंदूंना समाविष्ट करणारी एक सरळ रेषा काढू शकतो का आपण, नाही. T, R आणि Q या 3 बिंदूंना समाविष्ट करणारी एक सरळ रेषा काढता येईल का, नाही. म्हणजे जेव्हा असे 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू आपल्याला दिलेले असतील की ज्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आपल्याला काढता येत नसेल तर त्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना आपण काय म्हणतो, नैक रेषीय बिंदू म्हणतो. मग आता आपण एक साधं उदाहरण बघितलं. समजा हा बिंदू दिला M, हा बिंदू आहे N आणि हा बिंदू आहे T. तर हे 3 बिंदू दिलेले हे एक रेषीय बिंदू आहेत किंवा नाही हे आपल्याला सांगायचं. मग आपण काय बघणार की ह्या 3 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आपल्याला काढता येईल का, तर आपल्याला ह्या तिन्ही बिंदूंना समाविष्ट करणारी एक सरळ रेषा काढता येऊ शकते. म्हणजे बिंदू M, बिंदू N आणि बिंदू T हे कसले बिंदू आहेत, एक रेषीय बिंदू. आता दुसरं एक उदाहरण आपण बघितलं. समजा हा बिंदू दिला X, हा बिंदू आहे Y आणि हा एक बिंदू दिला आपल्याला Z. आता ह्या 3 बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आपल्याला काढता येईल का, तर आपल्याला सरळ कळतं की ह्या 2 बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढता येईल, या 2 बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढता येईल किंवा X आणि Z या 2 बिंदूतून जाणारी सरळ रेषा काढता येईल. पण ह्या तीनही बिंदूंना सामावून घेईल अशी एक सरळ रेषा आपण काढू शकत नाही. आणि ज्यावेळेस असं होतं की दिलेल्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा आपण काढू शकत नसू तर त्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना आपण काय म्हणतो, नैक रेषीय बिंदू असं म्हणतो. त्या 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदूंना काय म्हणणार आपण, नैक रेषीय बिंदू असं म्हणतो. इथे लक्षात. आता आपल्याला बघायचं होतं प्रतल, आपण बघत होतो प्रतल. तर आता प्रतलसाठी ह्या 2 गोष्टी आपण अगोदर का बघितल्या, तर एखादं प्रतल जर आपल्याला काढायचं असेल, आता पहिले प्रतल म्हणजे काय आपण बघू. प्रतल म्हणजे काय, तर प्रतल म्हणजे काय असतं, तर अमर्याद असलेला सपाट पृष्ठभाग, एखादा सपाट पृष्ठभाग जो की अमर्याद आहे, अशा अमर्याद असलेल्या सपाट पृष्ठभागाला काय म्हणतो आपण, प्रतल असं म्हणतो. अमर्याद असलेल्या सपाट पृष्ठभागाला काय म्हणायचं, प्रतल म्हणायचं. मग आता वेगवेगळे प्रतल आहेत. जसं एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला म्हणजे पहिलीच्या वर्गात जेव्हा आपण जातो, तेव्हा पहिलीच्या वर्गात जात असताना आपण काय करतो, पाटी घेऊन जातो, बरोबर. जसं आपण शाळेत यायला लागतो, ब्लॅकबोर्ड असतो, हे सुद्धा एक सपाट पृष्ठभाग आहे, म्हणजे तो पण प्रतल आहे. जर तुम्ही मोठ्या कॉलेजामध्ये जात असाल तर तिथले बोर्ड खूप मोठे असतात, बरोबर आहे, म्हणजे ते सुद्धा सपाट पृष्ठभाग आहे, तो सुद्धा एक प्रतल आहे. म्हणजे प्रतलाला ठराविक मर्यादा आहे का, नाही. तर आपण काय करू शकतो की प्रतलाचा आकार आपण काय करू शकतो, आपल्या सोयीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो. पाटी आहे, पाटीचंच मोठं रूप ब्लॅकबोर्ड आहे, त्याच्यापेक्षा मोठा बोर्ड आहे. म्हणजे हे काय आहेत, सपाट पृष्ठभाग आहेत आणि जे की आपण आपल्या सोयीनुसार त्याचा आकार काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो. म्हणजे त्याला मर्यादा आहे का, नाही. म्हणजे असा जो सपाट पृष्ठभाग असतो जो की अमर्याद असतो, अशा अमर्याद असलेल्या सपाट पृष्ठभागालाच आपण काय म्हणतो, प्रतल असं म्हणतो. मग आता
एखादा त्रिकोण काढला आपण, तर त्रिकोण हे काय एक प्रकारचं प्रतल आहे. एखादा चौरस काढला तर हे सुद्धा काय एक प्रकारचं प्रतल आहे. त्रिकोण असेल, चौकोन असेल, आयत असेल, पंचकोन आहे, षटकोन आहे, म्हणजे ज्या काही ह्या भूमितिकाकृती आहेत ही काय आहे प्रतलाचीच एक उदाहरण आहे. मग आता आपल्याला एखादं प्रतल काढायचे, तर हे प्रतल काढत असताना कमीत कमी आपल्याला 3 नैकरेषीय बिंदू लागतात. 3 काय लागतात नैकरेषीय बिंदू. म्हणजे ह्या 3 नैकरेषीय बिंदूमधून आपल्याला काय करता येतं एक प्रतल काढता येतं. म्हणजे हे आपण काढलेलं एक प्रतल, तर 3 नैकरेषीय बिंदूमधून आपण काय करू शकतो एक प्रतल काढू शकतो. बरोबर, म्हणजे कमीत कमी 3 नैकरेषीय बिंदूमधून एक प्रतल काढता येते किंवा 3 नैकरेषीय बिंदूतून एक प्रतल जाते असं आपण त्याला म्हणू शकतो. बरोबर आहे. प्रतल कशाला म्हणायचं येते लक्षात, हे प्रतल. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे समांतर रेषा. आता समांतर रेषा कशाला म्हणतो आपण किंवा समांतर रेषा काय असतात, तर समांतर रेषा कशाला म्हणतो आपण. आता आपण वर प्रतल बघितलं, तर आता समांतर रेषा बघणार आहे. समांतर रेषा कशाला म्हणतो आपण, तर एकाच प्रतलात असणाऱ्या, म्हणजे समजा मी इथे एक प्रतल काढतो, समजा हा आयत म्हणजे काय एक प्रकारचं प्रतल आहे. बरोबर, आता ह्या प्रतलामध्ये मी काय केलं 2 रेषा काढल्या. समजा ही एक रेषा काढली, रेषा यल नाव दिलं मी तिला, आणि ही दुसरी रेषा आहे, ही रेषा आहे यम. ह्या 2 रेषा काढल्या मी एका प्रतलात. बरोबर, मग आता समांतर रेषा कशाला म्हणतो आपण, तर एकाच प्रतलात असणाऱ्या, जसं की रेषा यल आणि रेषा यम या एकाच प्रतलात आहेत. बरोबर, मग रेषा यल आणि रेषा यम ह्या एकाच प्रतलात असणाऱ्या रेषा आहेत, आणि एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो समांतर रेषा असं म्हणतो. एकाच प्रतलात असणाऱ्या पण एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतो आपण समांतर रेषा असं म्हणतो. मग आता मी इथं 2 रेषा काढल्यात, ही रेषा यल आहे, रेषा यम आहे, आणि ह्या 2 रेषा एकमेकींना छेदतात का, नाहीत छेदत. मग ह्या कसल्या रेषा झाल्या समांतर रेषा झाल्या. बरोबर, आता मी एक उदाहरण आपण इथं बघू. समजा ही एक रेषा काढली आपण, रेषा पी क्यू आहे. ही रेषा कुठली आहे पी क्यू, आणि दुसरी एक रेषा काढली, समजा ही एक रेषा आहे रेषा एक्स वाय. बरोबर, रेषा पी क्यू आणि रेषा एक्स वाय काढल्या, तर आता ह्या रेषा पी क्यू आणि रेषा एक्स वाय ह्या समांतर रेषा आहेत का, नाही. आत्ता जरी ह्या दिसताना रेषा पी क्यू आणि रेषा एक्स वाय ह्या 2 रेषांनी एकमेकींना छेदलेलं नाही. बरोबर, परंतु रेषेचा गुणधर्माचा जर आपण वापर केला, तर रेषेचा गुणधर्म काय की रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढू शकते. मग ही रेषा एक्स वाय काय केली आपण, तिच्या गुणधर्मानुसार अशी अमर्याद वाढवली, तर ही पुढं जाऊन कुठं ना कुठं तरी एकमेकींना काय होणार आहे छेदणार. मग ह्यांना समांतर रेषा म्हणता येईल का आपल्याला, नाही म्हणता येणार. या आत्ता छेदत नाहीत असं जरी दिसत असलं, या एकाच प्रतलात असलेल्या आहेत, आणि ह्या आत्ता दिसताना एकमेकींना छेदत आहेत असं दिसत नाही आपल्याला, तरीसुद्धा रेषेच्या गुणधर्माचा वापर केला आपण, आणि ह्या जर रेषा वाढवल्या तर ह्या पुढं जाऊन एकमेकींना कुठं ना कुठं तरी छेदणार आहेत. म्हणून ह्या समांतर रेषा आहेत का, नाही. बरोबर, घेते लक्षात. तसं हे रेषा यल आणि रेषा यम ह्या जर आपण काय केल्या, ह्या रेषेच्या गुणधर्मानुसार जर आपण वाढवत नेल्या, तर ह्या पुढं जाऊन सुद्धा एकमेकींना कधीही छेदणार नाहीत. मग ज्या अशा रेषा असतात की ज्या एकमेकींना कधीही छेदणार नाहीत, अशाच रेषांना आपण काय म्हणतो समांतर रेषा असं म्हणतो. अशा रेषांना काय म्हणतो आपण समांतर रेषा असं म्हणतो. आता समांतर रेषा आहेत हे दाखवण्याचं एक चिन्ह आहे. बरोबर, उभ्या अशा सरळ 2 रेषा काढल्या आपण की हे चिन्ह कशाचे समांतरतेच आहे. मग जर मला रेषा यल आणि रेषा यम या 2 समांतर रेषा आहेत असं जर दाखवायचं असेल, तर मी काय करणार त्याला, रेषा यल समांतर रेषा यम, रेषा यल समांतर रेषा यम असं दाखवणार. बरोबर, या पद्धतीने आपण काय करतो समांतर रेषा आहेत हे दाखवत असतो. बरोबर, येतं लक्षात. अशा पद्धतीने आपण दाखवणार आहे की ह्या दिलेल्या 2 रेषा ह्या काय आहेत समांतर रेषा आहेत. आता आपण काय बघणार आहे, दुसरा एक महत्त्वाचा शेवटचा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामधला ह्या पाठामधला आपला राहिला आहे, तो म्हणजे काय
एकसंपाती रेषा. तर एकसंपाती रेषा कशाला म्हणणार आपण? एकसंपाती रेषा एकसंपाती रेषा कशाला म्हणणार? त्याच्यासाठी आपण एक आकृती काढू इथं. आता हा बिंदू आहे, एक बिंदू घेतला आपण. ह्या बिंदूतून जाणाऱ्या काही वेगवेगळ्या रेषा आपण काढणार. ही एक रेषा काढली मी ह्या बिंदूतून जाणारी. त्याच बिंदूतून जाणारी रेषा, समजा याला नाव दिलं यल. ही आहे रेषा यम. आणखीन एक रेषा त्याच बिंदूतून जाणारी काढली आपण, रेषा यन आहे ती. आणखी एक रेषा त्याच बिंदूतून जाणारी काढली, रेषा पी नाव देऊ तिला. किंवा आणखीन एखादी रेषा त्याच बिंदूतून जाणारी काढली, रेषा क्यू नाव दिलं तिला. आणि हा टी बिंदू आहे की ज्या बिंदूतून या सर्व रेषा गेल्या, बरोबर. आता इथे वेगवेगळ्या रेषा काढल्यात आपण, रेषा यल, रेषा यन, रेषा यम, रेषा पी, रेषा क्यू. ह्या सगळ्या रेषा काय झाल्या? आता या रेषा ह्या बिंदू टी मध्ये एकमेकींना छेदतात, बरोबर. म्हणजे रेषा यल, रेषा यन, रेषा यम, रेषा पी आणि रेषा क्यू ह्या सर्व रेषांनी एकमेकींना बिंदू टी मध्ये छेदलेला आहे. एकाच बिंदूत या सगळ्या रेषांनी छेदले. आता एकसंपाती रेषा आपण कशाला म्हणतो? जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना आपण एकसंपाती रेषा असं म्हणतो. जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त रेषा परस्परांना एकाच बिंदूत छेदतात त्या रेषांना आपण काय म्हणतो? एकसंपाती रेषा असं म्हणतो. म्हणजे ह्याच्यातली रेषा यल, रेषा यन, रेषा यम, रेषा पी आणि रेषा क्यू या सगळ्या ह्या 5 रेषा आहेत आपण काढल्या. या 5ही रेषांनी काय केलं? एकमेकींना टी बिंदूमध्ये छेदलं आहे. जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त रेषा